सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणाचे खासगी व्हिडिओ चोरून चित्रित करून ते आपल्या प्रियकराला पाठवल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। सुमित, छत्रपती संभाजीनगर शहरातील एक धक्कादायक आणि सत्ताजनक प्रकार समोर आला आहे। सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी विद्यालयाच्या वसतिगृहात मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीच्या खासगी आयुष्यावर घाला घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। सोबत राहणाऱ्या तरुणीने आपल्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे खासगी व्हिडिओ चोरून मोबाईलमध्ये शूट केले आणि थेट ते आपल्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचं यात उघड झालेलं आहे। पीडित तरुणी आणि आरोपी या दोघीही अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षात शिकत असून गेल्या 3 वर्षापासून त्या एकाच वसतिगृहात राहत होत्या। 19 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास 10 वाजेला आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संवाद साधत असताना पीडितेच्या लक्षात आले की ती तरुणी आपल्या बॉयफ्रेंड जसं बोलते की फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले, ते चांगले आहेत का असे शब्द ऐकून पीडितेला संशय आला। त्यानंतर पीडितेने तिला जाब विचारून मोबाईल वगैरे हातात घेतल्यानंतर चौकशी केली असता तिला ते व्हिडिओ आणि फोटो आढळून आले। आता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मैत्रिणीचा प्रियकर स्वराज दालगडे याला देखील पाठवल्याचं स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला। मात्र कशा प्रकारे हे कृत्य आहे आणि कसं एकाच नक्कीच सुमित, ही जी घटना घडली आहे त्यानंतर गुन्हा तर दाखल झालेला आहे, पण या एकूणच घटनेनंतर आपल्या मैत्रिणीवर आपल्या जवळच्या माणसांवर विश्वास ठेवावा की नाही अशीच एक विचार करायला लावणारी घटना घडलेली आहे। धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।